सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मधील धुवाधार पावसानं चेरापुंजीचा रेकॉर्ड देखील मोडलेला आहे। महाबळेश्वर मध्ये तब्बल 5620 मिलीमीटर पाऊस झालाय, तर चेरापुंजीमध्ये 4729 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। महाबळेश्वरच्या वेण्णा तलाव परिसरातून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। देशात सर्वाधिक पावसाची नोंद असलेलं मेघालयातील चेरापुंजीची ओळख आता महाबळेश्वरनं पुसून टाकल्याचं चित्र समोर आहे। मी सध्या उभा आहे महाबळेश्वरमधीलच वेण्णा तलाव या परिसरामध्ये। या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसानं गेल्या 3 महिन्यांपासून हजेरी लावलेली आहे। तुडुंब मोठ्या प्रमाणात पावसाची जोरदार बॅटिंग या महाबळेश्वरमध्ये पडत आहे। गेल्या 3 महिन्यांपासून महाबळेश्वर असेल, प्रतापगड असेल, वाईचा भाग असेल, पाचगणीचा भाग असेल, या संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर या पावसामध्ये आता महाबळेश्वरमध्ये तब्बल 5720 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर चेरापुंजीमध्ये देखील 4729 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलेला आहे। आपण बघू शकता आता हा जो महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव देखील आहे, हा देखील आता मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहताना पाहायला मिळेल। येथील बोट व्यवसाय असेल हा देखील आता ठप्प आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांना असेल, पर्यटकांना असेल आणि महाबळेश्वरमधील नागरिक असतील यांना देखील आता या पावसाचा मोठा तडाखा बसल्याचं चित्र समोर आलेलं आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर देशातील सर्वाधिक पावसाची नोंद आता ही महाबळेश्वरमध्ये झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा। माथेरानमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। आतापर्यंत 5000 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस हा माथेरानमध्ये नोंदवला गेलेला आहे। मागील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। पावसामुळे पर्यटकांची पावलं देखील माथेरानकडे सध्या वळू लागलेली आहेत। माथेरानमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे धबधबे पुन्हा एकदा प्रभावित झालेले आहेत आणि पर्यटकांची पावलं देखील माथेरानकडे वळू लागलेली आहेत।